गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। बुद्धिदाता श्री गजानन माझे सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर पारनेरकर महाराज या ठिकाणी ज्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सर्व एकत्रित झालो आहोत ते परमपूजनीय श्यामदत्त महाराज। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंदिरातील देवता आणि माझ्या भाग्यानी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी आणि मुलांनो, 3 वर्षापूर्वी या ठिकाणी सेवा झाली होती आणि त्यावेळेस गुरु परमात्मा परेशु या विषयावर मी बोललो होतो की गुरु ही काय संकल्पना आहे आणि गुरु कसा आवश्यक आहे। गुरुविना प्रपंचातही चालत नाही आणि परमार्थातही चालत नाही। परमार्थामध्ये गुरुला सद्गुरू म्हणतात आणि प्रपंचातल्या गुरुला फक्त गुरुच म्हणतात, कारण तबल्याचा गुरु असतो, गाण्याचा गुरु असतो, शटलचा गुरु असतो, क्रिकेटचा गुरु असतो, पण तो एका विद्येपुरता असतो। पण जो आपल्या जीवन विद्येसाठी असतो, अत्यतिष्ठ दशांगुलम, आपल्या जीवनाला व्यापून दशांगुळे उरतो, त्याचं नाव सद्गुरू। पण आपण बोली भाषेत गुरु असा शब्द वापरतो, पण परमार्थात वापरताना त्याचा अर्थ आपण सद्गुरू असा घ्यावा। आणि म्हणून सद्गुरूंच्या समोर बसून ही सेवा करण्याची संधी मिळते आहे, तेव्हा माझ्या वाणीला त्यांनीच शक्ती द्यावी अशी त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालून प्रार्थना करतो। कारण गुरु हे तत्व आहे, गुरु ही व्यक्ती नाही। हा माझा गुरु आणि हा तुझा गुरु असे जे करतील ते वेडे आहेत। थोडं आणखी जरा गावंढळ भाषेत सांगायचं तर ते मूर्ख आहेत। पण गुरु कोणताही असो त्याचं तत्व ते एकच असतं। आणि म्हणून कधी काळी मी माझी स्वतःची रचना कविता लिहिली होती। गुरुतत्व ऐसे कृपादान देई, अंधार जेथे तिथे सूर्य नाही। जिथे अंधार आहे तिथे सूर्य करतो, त्याचं नाव आहे गुरु। कारण गुरु हा 2 अक्षरं जी आहेत, तर पहिल्या अक्षराचं मी उच्चार करणार नाही, पण त्याचा अर्थ आहे अंधार आणि रु या शब्दाचा अर्थ आहे उजेड करणारा। तर त्यामुळे आज मला जो विषय दिलेला आहे, मागच्या वेळी आपण ह्या गोष्टींचा खूप अभ्यास केलेला, पण आज आपल्याला विषय देण्यात आलेला आहे तो भक्ती आणि उपासना। तर आपण म्हणत असतो की हा भक्त आहे, आणि जेवायला बसलो की आपण म्हणत असतो उपासनेला दृढ चालवावे, बुधे वसंतासी सदा नमावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर समर्थ। दासनवमी झाली आहे तेव्हा समर्थांनाही प्रणिपात। तेव्हा भक्ती आणि उपासना यात काही फरक आहे? हे दोघाच्या विरोधात आहेत? ही 2 टोकं आहेत? काय नेमकं आहे? आणि मग आपण भक्ती करायची का उपासना करायची? बघा, भक्ती म्हणजे काय या संदर्भात जर तुम्हाला खूप अभ्यास करायचा असेल तर या भक्तीचे जे आद्य प्रवर्तक आहेत त्यांचं नाव नारद। नारायण नारायण, ज्याच्या मुखामध्ये कायम नाम आहे। मग तुम्हाला एक लक्षात आलं की जो अखंड नामस्मरण करतो तो भक्ती करतो। तर भक्तिसूत्र असा त्यांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये भक्ती काय आहे याबद्दलचा खूप अभ्यास आहे। आपल्याला तेवढा वेळ नाही, मुळात वेळ नाही हेच आपलं दुःख नाही, सगळ्यात मोठी अडचण आपली तीच आहे। तर भज या धातूपासून भक्ती हा शब्द निर्माण झालेला आहे। भज म्हणजे काय? सेवा। मग भज कसे भजायचं? आपण म्हणतो देव भजायचा,
तर देव भजायचा, ठीक आहे, भजायचा तर कसा? तर भक्तीचे 9 प्रकार सांगितलेत. तर ते प्रकार काय? पहिला प्रकार आहे श्रवण, दुसरा आहे कीर्तन, तिसरा आहे स्मरण, नंतर आहे अर्चन, नंतर आहे वंदन, नंतर आहे पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. असे 9 प्रकार आहेत. मग आपल्याला माहिती आहे की हे भक्तीचे कसे कसे प्रकार आहेत. त्या भक्तीचे आणखी काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये वत्सल भक्ती आहे काय, किंवा सुफी पंथांनी जे ज्याच्यामध्ये थोडीशी भर घातली, वारकरी संप्रदाय, त्यानंतर नाथ संप्रदाय आणि सुफी संप्रदाय, या तिन्हींचाही भक्ती या विषयावर एक प्रभाव आहे. वारकरी संप्रदायाचा कसा आहे? देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. दृढ भाव. मग आपण आता भक्तीची वैशिष्ट्ये पण पाहूया. म्हणजे भक्ती वारकरी संप्रदायातली कशी दृढ भावाची भक्ती आहे, म्हणून आपण म्हणतो देव भावाचा भुकेला आहे. मग नाथपंथांची कशी आहे? तर नाथपंथांची जी आहे ती योगाची भूमिका आहे, आणि नुसता योग नाही, हठयोग. आणि म्हणून नाथपंथांच्या योगाला हठयोग असं म्हणतात. जे पातंजल आहे त्या पातंजलांचा एक त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे योग आहेत. आणि जो आपल्याला योग करायचा असतो प्रापंचिकांना, म्हणजे जे प्रपंच करतात, ज्यांना मुली आहेत, बाळं आहेत, तो संन्यासी झालेला नाही, त्यांच्यासाठी अभिध्यान नावाची पद्धती आहे. म्हणजे त्यांनी तुमच्या आमच्यासारख्यांनी उगे कुंडली जागृत करायला जाऊ नये, त्याची गरज नाही. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यावहारिक उदाहरण देतो. आपल्या बायकोनी, बहिणीनी किंवा आईनी छान बासुंदी केली आहे, अर्धा वाटी घेतली, ओके, 1 वाटी खाल्ली, छान, 2 वाटी घेतली, तुडुंब. 2 वाटीपेक्षा जास्त खाल्ल्यावर काय होईल माहिती आहे तुम्हाला? म्हणजे चांगली गोष्ट कितीही चांगली असली तरी प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मग अति रागही नको, अति प्रेमही नको, आणखी पुढचं सांगू, अति चांगुलपणासुद्धा नको. अति चांगुलपणा किती अंगलट येतो ते विचारा सगळ्या प्रापंचिकांना, की आपण एखाद्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि त्याच्यासाठी सगळं करावं, आणि एके दिवशी तोच आपल्याला पंचासारखे हात वर करतो किंवा असा तुम्हीच आऊट. बरोबर आहे का नाही? मॅच चालू आहे आज पाकिस्तान आणि भारताची. तर ही जी भक्ती आहे, तर आता भक्तीमध्ये सगळ्यात काय महत्त्वाचं, भक्तीमध्ये काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय? तर भक्तीमध्ये दृढ भाव पाहिजे. भक्तीमध्ये देवाचं दर्शन महत्त्वाचं. काय पाहिजे? देवाचं दर्शन. मला काय नको देवा, फक्त तू दिसावास, हे भक्तीचं रूप आहे. तिसरी गोष्ट, मला जगाशी घेणं न देणं नाही. तुकोबारायांचं उदाहरण माहिती आहे. सगळं पूर्ण व्यापारी होते त्या काळात, उदीम वाणी व्यवसायाचा, सगळे डुबले. पण तुकोबारायांनी लिहिलं, बरे झाले देवा निघाले देवाळे. बायको भांडखोर होती. तुकाराम पुन्हा म्हणाले, बरे झाले देवा बाईला कर्कशा. म्हणजे जे काय मिळेल बरं झालं, बाई कर्कशा आली म्हणून माझं चित्त प्रपंचातून गेलं, ती घरात कटकट करते म्हणून मी बाहेरच. कळालं का? का मी प्रपंचातून माझं मन उठलं, मग त्याच्यामुळे तुझं नामस्मरण आलं. तिचं नाव यायच्याऐवजी ओठावर. आमच्यासारख्याला मरताना सुद्धा काय होईल, देवाचं नाव पटकन येणार नाही. अगं कुठेस, बायकोचं नाव येईल. पण जे प्रपंचालाच कंटाळला आहे, त्याच्या घरामध्ये त्याला प्रेमच मिळत नाही बायकोकडून, तर तो माणूस काय होईल, लवकर इकडे लागेल. म्हणजे भक्तीमध्ये काय आहे, वैराग्य आहे. भक्तीमध्ये काय आहे, विरक्ती आहे. भक्तीमध्ये आसक्ती आहे, तर ती कुणाची आहे? ती आहे ईश्वराच्या दर्शनाची, प्रपंचाची नाही, पैशाची नाही. छान छान काहीतरी कपडे घालायचे, छान छान कुठंतरी फिरून यायचं आहे. आता मी गुजरातला जाऊन आलो 6-7 दिवस, खूप फिरून आलो. पण ती हौस नाही, कुठे जायचं नाही. माझं सगळं काय आहे ते हेच, असं मानणं म्हणजे भक्ती आहे.
आणि भक्तीची प्रवेश फी काय आहे? आपल्याकडे एंट्रन्स फी असते की नाही एखाद्या प्रत्येक परीक्षेला? काय प्रवेश मूल्य आहे? प्रवेश फी काय आहे भक्तीची? तर पराकोटीची श्रद्धा. काय लागते? त्याचं प्रवेश मूल्य काय आहे किंवा प्रवेश फी आहे? पराकोटीची श्रद्धा ती लागते. आता आपल्याला अनेक संत माहिती आहेत की कसे कसे त्यांनी पराकोटीची श्रद्धा होती. अहो, गोरा कुंभाराच्या पायाखाली माती तुडवल्या चालली आहे असं त्यांना वाटलं आणि नामस्मरणामध्ये पांडुरंग 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 करत आपलं स्वतःचा बाळ खाली चाललाय हे पण लक्षात आलं नाही. मीरेनी माझ्या कृष्णानं ठेवलेलं हे अमृतच आहे असं म्हणून विष प्यायली ती. काय चमत्कार आहे. परंतु म्हणजे भक्ती करणाऱ्याला सगळं सोडून द्यायचं आहे, धरायचं काहीच नाही. धरणं हा प्रकारच नाही. आता उपासनेमध्ये मात्र वेगळा आहे. आणि मग हे जे वेगवेगळे भक्त आहेत, आता भीष्माची भक्ती कशी हो? भीष्मानी पुरतं ओळखलेलं आहे की कृष्ण हा परमेश्वर आहे आणि शेवटीसुद्धा त्याला सांगतात की देवा, अरे तू मला सांगतोयस की मी युधिष्ठिराला सगळं राजकारण समजावून सांगावं, अरे तू आहेस नाही इथे, तू का सांगत नाही? कृष्ण हसतात आणि सांगतात ज्याचा अधिकार त्यालाच. तर आचार्य, तुमचाच हा अधिकार आहे, तुम्ही पितामह आहात, तुम्ही त्यांना सांगा. पण कृष्णाला नमस्कार करतात भीष्माचार्य शरपंजरी पडलेला. आणि भीष्माचार्यांचं वय काय? त्यावेळेस कृष्णाचं वय काय? कृष्णाचं वय 102 101 असं वय, 100 ओलांडलेली आहे कृष्णानी आणि अर्जुनानी. पण भीष्माचार्य किती वयस्क आहेत, पण ते नमस्कार करतात का? त्यांनी देव ओळखला आहे. म्हणजे काय की भक्तीमध्ये देव ओळखणं जमलं पाहिजे. आम्हाला माणूस तरी ओळखता येतो का? माझ्यासारखा एखादा कवी म्हणतो की सहवासाने प्रेम मिळते, थोडे खोटे थोडे खरे आहे. सहवासाने प्रेम मिळते, थोडे खोटे आणि थोडे खरे आहे. 38 वर्ष संसार करून आमचं कुठे बरे आहे? आपल्याला आपलीच बायको इथे बसलेल्या आहेत यांनी सांगावं छातीवर हात ठेवून, माझ्या नवऱ्याला मी 100% ओळखलंय. नाही, अजून कळतच नाही आहे कसा माणूस आहे ते. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्याला घरातला माणूस कळत नाही तर आपल्याला खरंच देव कळतो? म्हणजे भक्ती किती अवघड आहे हो. भक्तीमध्ये किती त्याग करावा लागतो. चिलिया बाळाची कथा माहिती आहे? कांडणकर करावं लागलं. हरिश्चंद्राला सगळं संपूर्ण दान द्यावं लागलं. एकदा भक्ती केली की त्याची जी पूर्ण नियमावली आहे ती त्याला चिकटते आणि तिथे एक मेव विरक्ती आणि वैराग्य असं भरलेलं आहे. तेव्हा भक्तिसूत्रामध्ये, भक्तिसूत्र असा तो ग्रंथ जो आहे नारदांचा, तर त्या भक्तिसूत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की भक्तीमध्ये तुम्हाला नामस्मरण सारखं करावे लागते. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता ग्रास गिळिता, वदनी वदता घरी दारी शय्येवरी, रतिसुखाचे अवसरी, समस्त लज्जा त्यजुनिया भगवत चिंतन करी. तेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण करायचं शक्य आहे. IT तला पोरगा आहे, माहीत नाही केव्हा कॉल येईल. जरी वर्क फ्रॉम होम असेल तर ऑफिसमध्ये जाऊन काम केल्यापेक्षा घरी जास्त काम करावं लागते. रात्री 10 वाजतासुद्धा कॉल येतो आणि त्यांना ते लॅपटॉप घेऊन बसावं लागते. घरी पाहुणे आलेले असतात. बायको म्हणते अहो थोडंसं माझ्याशी बोलाव. नाही ग मला कॉल आहे मला. म्हणजे तिथं सोडता येते का हो? नामस्मरण करता येते का हो? म्हणजे भक्ती ही सामान्य माणसासाठी किंवा प्रापंचिकासाठी सोपी का कठीण सांगा बरं? कठीण आहे. आणि म्हणून नामस्मरण, बरं नाम घेता वाया गेला ऐसा देखिला ना ऐकिला. देवाचं नाव घेतल्यावर कोणी वाया गेलाय असं काही उदाहरण नाही. हे अगदी बरोबर आहे. जनाबाई म्हणते दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. नामाच्या संदर्भामध्ये इतकं की आमचा एक संत त्याचं नावच नामदेव हो.
पंढरपूरला गेल्यानंतर ज्यांनी असं सांगितलं की माझी इथे समाधी करा आणि माझ्या या समाधीवरून लोकांनी पाय ठेवून गेलं पाहिजे, पण आम्हाला आमच्या परमार्थाची पायरी कळते, आम्हाला घरात आपली पायरी कळते, आपलं वय काय, आपल्या बाबाचं वय काय, आपल्या आईचं वय काय. आई सांगते की बाळ आत्ता जाऊ नकोस बाहेर, मैत्रिणीकडे जाऊ नकोस, आत्ता ही वेळ नाही मित्राकडे जायची, गेलास तरी लवकर ये. आपण ती भूमिका ठेवतो. तुला काय कळते का, इथंच आहे ना, मी येते ना मग 9:30 वाजता. आपल्या पायरीनं आपण ओळखून बोलतो का? नाही बोलत. मग आम्हाला प्रपंचातली पायरी कळत नाही, परमार्थातली आणि भक्तीतली पायरी कळते का? नाही. आणि नामदेव स्वतःला किंकर म्हणतात. बघा, मी जसं सांगितलं की वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि सुफी संप्रदाय, तर जी भक्ती आहे त्यामध्ये एक मधुरा भक्ती म्हणून आहे, जी गौरांग स्वामींनी भक्ती केली, जी भानुदास महाराजांनी केली, जी गुलाबराव महाराजांनी केली. काय त्या मधुरा भक्तीला उज्ज्वला भक्तीसुद्धा म्हणतात. ती भक्ती काय आहे तर देवाला आपला प्रियकर समजायचं किंवा देवाला आपला पती समजायचं आणि स्वतःला प्रेयसी समजायचं किंवा पत्नी समजायचं आणि मग त्याला हाक मारायची. मी आणखी सांगतो, त्या अशी विराणी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा लिहिली बरं का. म्हणजे मधुरा भक्तीचं उदाहरण केवळ गुलाबराव महाराज आणि भानुदास महाराज, आता गुलाबराव महाराजांच्या तर सगळ्या रचना तुम्हाला माहिती आहेत, ते स्त्रीवेश धारण करायचे. रामकृष्ण परमहंससुद्धा स्त्रीवेश धारण करायचे. त्यानंतर वृंदावनी वेणू वेणू कवनाचा मय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, अजित कडकडेंनी गायलेलं गीत आहे, सुंदर गीत आहे भानुदास महाराजांचं. आणि माझं भाग्य असं आहे की अजित कडकडेंची प्रकट मुलाखत आणि त्यांच्या गाण्यांचं पूर्ण निरूपण मी केलेलं आहे. आणि मी ज्यावेळेस वाडीला होतो आणि गायत्री पुरस्चरण केलं, अशी एवढी लांब दाढी झाली होती आणि अजित कडकडे खाली भेटले आणि ते मला पाया पडले. अहो म्हटलं, तुम्ही कशाला पाया पडताय, तुमच्या गाण्याचं मी निवेदन केलं आहे कधी काळी. ते म्हणाले, ते आडे काका वेगळे, हे आडे काका वेगळे. ही विनम्रता ती भक्ताला शोभते. म्हणजे भक्तीत काय पाहिजे, अत्यंत विनम्र. आपण आहेत का? आपण नम्री आहोत, नम्र नाहीत. आपल्यामध्ये नम्रीपणा जास्त आहे, नम्र नाही आहेत आपण. आपण विनम्र राहू शकत नाही. आपण आईवडिलांशी विनम्र नाही आहेत तर आपण देवाशी विनम्र होऊ, इतर लोकांशी विनम्र होऊ. मी गुजरातला गेलो तर विमानात बसल्यानंतर एका माणसाला त्या एअर हॉस्टेसनी अत्यंत विनम्रपणे सांगितलं, रिक्वेस्ट करून सांगितलं की सर तुम्ही आता बेल्ट लावा. काय नाही, फक्त एवढंच म्हणणं तिचं, बेल्ट लावा तुम्ही. मी 56 वेळा प्रवास केला आहे, मी 80 वेळा प्रवास केला. अरे केला आहे, पण तुझं कधी आहे ते काही लिहून ठेवलेलं तुला माहिती आहे का? म्हणजे आम्हाला म्हणजे कसं आहे, ऐकायचंच नाही. एक राजा होता, एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक राजा होता माझ्यासारखा, त्याची राणी गेली. आता राजा म्हातारा झाला, असाच माझ्यासारखा पांढऱ्या केसांचा. आणि मग त्याला असं वाटलं की आता आपली एक छान मुलगी आहे, आपण काय करू, या मुलीचं लग्न करू आणि जो जावई येईल ना त्याला राजसिंहासनावर बसू आणि आपण संन्यास घेऊ किंवा वानप्रस्थ घेऊ. मग त्याचा प्रधान होता पाटलांसारखा. त्याला सांगितलं त्यांनी, पाटील जा आणि 36 गुणी पोरगा आणा. पाटील 6 महिने फिरून आले वापस. हे महाराज 36 गुणी काय पोरगा मिळेना, पण 34 गुणी पोरगा आहे. त्यांनी स्टॅटिस्टिक्स पाहिलं, चला 98 आहे, 96 आहे, ओके चला म्हणले आणा, लग्न लावून टाकू पोरीचं. लावून टाकलं पोरीचं लग्न. पोरीचं लग्न लावून टाकलं. हे महाराज गेले आपले वानप्रस्थामध्ये, तिथे झोपडी वगैरे बांधली, जंगलामध्ये राहू लागले. 1 महिना 2 महिने झाले असतील की लोक तिथे, महाराज अत्याचार, महाराज अनाचार, महाराज भ्रष्टाचार. अरे काय झालं म्हणाले. त्या प्रधानजीला बोलवा. प्रधान जी आपने कहा था ना वो बच्चा बहुत अच्छा है, युवा जो हमारा दामाद बन गया. हाँ महाराज, धीर है, रणवीर है, खानदानी है. अरे सब है तो क्या नहीं, सब गुण है तो क्या नहीं. सिर्फ महाराज 2 गुण नहीं है. कौन से 2 गुण नहीं है? एक तो खुद को समझता नहीं और दूसरा दूसरे की सुनता नहीं.
हे असे 34 गुणी वाढलेत लोक, म्हणजे आपल्याला समजत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाहीत. तेव्हा मी जसं सांगितलं की सुफी पंथामध्ये स्वतःला प्रेयसी समजून, ईश्वराला प्रियकर समजून अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या. ज्ञानेश्वर माऊलींची सुद्धा एक विराणी आहे आणि अनेक विराण्या आहेत की रजनी गे माये अशी एक हे मला पूर्णतः आठवेना आता, आणि दिन कैसे रजनी गे माये असं ती ज्ञानेश्वराची आहे. म्हणजे आणखी एक ज्ञानेश्वरांची आहे की चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. स्वतःला प्रेयसी समजलं आहे ज्ञानेश्वरांनी आणि तो प्रियकर आहे. तर आता मी चंदनाची चोळी जरी घातली असली तर ती सुद्धा मला आता अग्निताप देते. मला आता काय करायचं तर कृष्णाशी आलिंगन द्यायचं आहे आणि मला विठ्ठलाशी आलिंगन द्यायचं आहे. हे स्वतःला प्रेयसी समजून अशा प्रकारची सुद्धा भक्ती केलेली आहे. पण या भक्तिसूत्रामध्ये जसं मी सांगितलं की प्रवेश मूल्य काय आहे, श्रद्धा, पराकोटीची श्रद्धा, विरक्ती पाहिजे आणि तसं आणखी एक गोष्ट पाहिजे, समर्पण वृत्ती पाहिजे. त्यानंतर प्रपंचाकडे सुद्धा दुर्लक्ष करता आलं पाहिजे, जगाकडे सुद्धा दुर्लक्ष करता आलं पाहिजे. लैला मजनू नावाचा एक पिक्चर होता बघा. लोक पिक्चर पाहतात पण त्यातलं काय घेतात हे मला कळतच नाही. आणि घरी आलो मी आणि दुसऱ्या दिवशी मला असा एक प्रवचन करायची संधी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी मी लैला मजनू पिक्चरमधला प्रसंग प्रवचनात सांगितला. बघा कसा सुंदर आहे तो. काय घेता येतं आपल्याला, आपल्याला पिक्चरमधून छान गोष्टी घेता येतात. काय त्या मजनूचं नाव, मजनू ही शिवी आहे बरं का, मजनू म्हणजे वेडा, पण त्याचं नाव आहे कैस आणि त्याच्या प्रेयसीचं नाव आहे लैला. लैलाच्या प्रेमात तो कैस वेडा झाला आहे, इतका वेडा झाला आहे त्याला तहान भूक काही माहीत नाही. अंगावरच्या कपड्यांची लक्तर झाली आहे, पायामध्ये वाहना नाहीत, काही नाहीत. त्याच्यामुळे वाळवंटात चालून चालून त्याच्या पायावरचे सगळे पूर्ण असे कातडी निघून गेलेले आहेत, ज्याला उर्दूमध्ये छाले पड गए असं म्हणतात. तर त्या पायाचे सगळे छाले पडलेत आणि तसा तो चालला आहे आणि तिथे एक मौलवी अल्लाहू अकबर तो तिथे नमाज पडतोय. नमाज पडल्यानंतर हा गेलाय तिथून गेला की तो मौलवी म्हणतोय, ए दिवाने, ए मजनू, ए पागल. हा असा वळून पाहतो, क्या हुआ मौला. तो म्हणतो, तुझे ये इल्म नहीं है कि मैं यहाँ नमाज अदा कर रहा हूँ और तू मेरे सामने से गुजर रहा है. म्हणतात त्यांच्याकडे काय नियम आहेत ते मला माहीत नाही. हिंदूंना विरोध करणं हाच त्यांचा नियम आहे. त्याच्यामुळे त्या धर्मावरच माझी श्रद्धा नाही आहे आणि त्यांनी आज जगाला सगळं परेशान करून टाकलेलं आहे. पण त्यांच्याकडे मध्ये नियम असा आहे की कोणी नमाज पडू लागला तर त्याच्यासमोर उंजावू नये. तो असा बघतो आणि आपल्याकडे कुचके लोक असतात, घरामध्ये सुद्धा असतात, ते काय बोलत काहीच नाहीत, फक्त कुचका हसतात. आणि तो कुचका हसला जरी माणूस तर समोरच्या माणसाची तळ पायाची आग मस्तकाला जाते. तसा तो मजनू त्याच्याकडे पाहतो आणि कुचका हसतो. मग तो आणखीच त्याचा तिळपापड होतो. मेरी तरफ देखकर तू हंस रहा है पागल दीवाने. मग मात्र तो म्हणतो, मौला चलो मैं तो पागल हूँ, दीवाना हूँ, लैला के प्यार में खो चुका हूँ. मुझे तो ये भी इल्म नहीं कि कोई नमाज अदा कर रहा है और मैं सामने से गुजर रहा हूँ. लेकिन मौला तुम तो नमाज अदा कर रहे थे, तुमको ये पता कैसे चला कि मैं सामने से गुजर रहा हूँ. अरे तू प्रार्थना करत होता ना गाढवा, तुला कसं कळालं. म्हणजे तुझी एकाग्रता नाही. भक्तीत एकाग्रता लागते, भक्तीमध्ये समर्पण वृत्ती लागते, भक्तीत त्याग लागतो, भक्तीत प्रपंचावर तुळशीपत्र ठेवावी लागतात, भक्तीमध्ये जगाकडे विसरून जायला लागतं आणि भक्तीमध्ये द्वैत आहे. तू देव मी भक्त ऐसे करी. ज्या प्रियकर आणि प्रेयसीच्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये आमचे नामदेव सुद्धा आहेत बरं. त्यांचं फार सुंदर अभंग आहे. तू चंद्र मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी,
तू कृष्ण मी रुक्मिणी स्वय दोन्ही, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वय जडिलो तुझिया नामा, तू आत्मा स्वय दोन्ही. म्हणजे भक्तीमध्ये द्वैत आहे, अहम ब्रह्मास्मी नाही. भक्तीमध्ये द्वैत आहे. तर हा भक्ती मार्ग अतिशय उत्कट आहे. भक्तीमध्ये प्रेम आहे, समर्पण भाव आहे आणि अतिशय सुंदर आहे. पण भक्ती करणं काळाच्या भूमिकेतून खूप अवघड झालं आहे. त्याचं कारण असं की भक्तीमध्ये आणखी एका गोष्टीची गरज आहे आणि त्याला म्हणायचं आस्तिक्य भाव. भक्तीमध्ये आणखी एक गोष्ट गरजेची आहे, त्याला म्हणायचं विश्वास. ह्या माऊली बसलेल्या आहेत, नवऱ्याला सांगतात येताना जरा मला भजे करायचे तर तुम्ही जरा घोसाळ घेऊन या आणि जरा आणखी एक कसली तरी भाजी घेऊन या तुम्ही शिमला मिरचीची. नवऱ्याला सांगतात, नवरा घेतो, स्कूटीची चावी घेतो, पिशवी घेतो, घरातून निघतो. पण त्या बाईला काय भरोसा येत नाही की हे महाराज आपले पाहुणे आहेत ना, तर पटकन येऊन ते भाजी घेऊन येईल. त्या बाईनं आधीच थोडीशी डाव्या बाजूला ठेवलेली असती भाजी. ती म्हणते आता या बाबाची वाट पाहिल्यापेक्षा आपण भाजी करून टाकू. आणि हा येतो अर्धा पाऊण तासांनी, आगा आणली भाजी. हो इतका वेळ काय? हो पण झाला वेळ, पण आणली ना. काय? अहो त्यांना भूक लागली, मी केली भाजी, आता राहू द्या ती, आपण उद्या खाऊ. म्हणजे आपल्याला आपला नवरा जरी बाहेर गेला तर तो वेळेवर येऊन भाजीसुद्धा आणेल एवढा विश्वास आहे का? म्हणजे आम्ही आता एकमेकावरचा विश्वास कुठे उडवला आहे. आणि तो ज्याला काय म्हणून कापरासारखा उडाला आहे. तो कापूर जसा पटकन उडतो तसा उडाला आहे. आणि म्हणून त्याचं कारण असं झालं आहे की आमच्या नात्यामध्ये बंध राहिला नाही. नाहीतर काय होतं, आजी येणार आहे आणि आजीच्या हाताने गुळपापडीचे जे लाडू आहेत ते लाडू मिळण्यासाठी आमची काय धावाधाव असायची. पण आता बर्गर आणि पिझ्झाचा जमाना आहे. आता आजीची वाट कोणी पाहत नाही. घरातल्या म्हाताऱ्या आजीला कुणाला बोलायची तयारी नाही. आजीची जर मैत्रीण आली तर हे घरातले त्या रूममधून बाहेर जातात कुठेतरी. म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीशी बोल. मग त्या आलेल्या बाईला हे पाय नाही पडत, त्या बाईला बोलत नाहीत. कुणी वडिलांचे मित्र आले, अरे तुम्ही काय गाण्याच्या भेंड्या खेळायच्या नाहीत तुम्हाला त्यांच्याशी, तुम्ही फक्त या, काका नमस्कार, पाय पडतो, आशीर्वाद असू द्या, कसे आहात, बरे आहात ना, बस झालं. आमच्या वयामध्ये आम्हाला दुसरं काय फरक करायचं आहे? काहीच नाही. पण आम्ही आमचा एकमेकावरचा प्रेम आणि विश्वास हेच ठेवला नाही. आणि म्हणून भक्तीत काय लागतं तर प्रेम लागतं. भक्तीत काय लागतं? ओढ लागते. काय आहे, भेटी लागे जीवा लागलीसे आस. ही जी आस आहे ती आस लागते. ही तुम्हाला थोडीशी भक्तीचा जो रंग आहे तो आता वेळेच्या दृष्टिकोनातून मी हा भक्तिरंग तुम्हाला सांगितला. मी आता उपासनेकडे वळतो. भक्ती आणि उपासना यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जो फरक आहे तो असा, भक्ती म्हणजे देवा तू दिसला पाहिजेस. काय? एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि उपासनेकडे वळतो की भक्तीत सुद्धा उपासना कशी आली. तुकोबाराय सगळ्यांना माहिती आहेत. तुकोबाराय गेले त्यावेळेस निळोबाराय हे आईच्या पोटात होते आणि तुकोबारायांची आईने भेट घेतली, दर्शन घेतलं, पण त्यावेळेस हे बाहेरच नव्हते. आणि ज्यावेळेस तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले तर त्यावेळेस हे तिथे जाऊ शकले नाही. आणि मग 5-10 दिवसांनी निळोबाराय तिथे पोचले. पण आता तिथे तुकोबाराय नव्हते. पण यांच्या मनात काय होती इच्छा, मला गुरु करायचं आहे तर तुकोबारायांनाच करायचं आहे, मला दुसरा गुरु नाही. आणि त्यांनी 41 दिवस इंद्रायणीच्या काठी अन्नत्याग केला आणि बसले. का? तर मला तुकोबारायांचं दर्शन व्हावं. अनेकांनी समजून सांगितलं की अरे तुकोबारायांना मुक्ती आहे, सदेह वैकुंठाला गेलेत, ते काय तुला भेटणार आहेत? नाही, मला त्यांचा अधिकार माहिती आहे. कळालं का? आता फार गंमत आहे बरं का लोकांची. काही लोकांना काय वाटतं की नाही नाही हे लोक खोटं बोलत आहेत, सदेह वैकुंठाला कोण गेले, कुणीतरी मारलं असेल तुकोबारायांना आणि हे लोक सांगतायत की ते सदेह वैकुंठाला गेलं. चूक आहे.
म्हणजे याच्यामुळे काय माहिती का, एक तर तुमचं विठ्ठलावर तरी भक्ती नाही, नाहीतर तुकोबारायला तरी तुम्ही मानत नाहीत. बघा, जर तुम्हाला विठ्ठलावर श्रद्धा असेल तर एवढी तर श्रद्धा असेल की विठ्ठल तुकोबारायाच्या पाठीशी होते, त्यांच्या अंगाला काही टाचणीसुद्धा ते लागू दिलं नाही. म्हणजे तुम्ही विठ्ठला तरी माना. बरं, विठ्ठल मानला तर तुम्हाला हे लक्षात येईल की असं होऊ शकत नाही, कारण त्याचा संरक्षक देव आहे. बरोबर आहे की नाही. आणि दुसरं, तुकोबारायांचा एवढा अधिकार की गाथा 14 दिवसानंतर जसंच्या तसे आले आणि कागदाला काहीसुद्धा झालं नाही. परवा एक सुंदर त्याच्यावरचं विवेचन वाचलं, कविता वाचली मी, की तो गाथा वर आला, 14 दिवस लागले. त्यावेळेस तुकोबाराय म्हणाले, माते 14 दिवस का लागले ग, 1-2 दिवसात वर आली असती तर एवढं उपोषण करावं लागलं नसतं. ती म्हणाली, तुकोबाराय, अहो तुमची ओवी आणि तुमचे अभंग सगळ्या जगाच्या ओठावर आहेत, आणि असे अभंग मला वाचावेसे वाटणार नाहीत का. अहो म्हणून या 14 दिवसात मी तुमच्या गाथेची कितीतरी पारायणं केली, आणि शेवटी असं वाटलं की तुम्ही थकलात, आता तरी तुम्हाला द्यावं म्हणून मी 14 दिवस घेतले हो. काय उत्तर आहे. तेव्हा देवाची ही 3 जे शक्ती आहे, पहिली शक्ती आहे कर्तुम, म्हणजे तो प्रत्यक्ष येऊन करतो. दुसरी जी आहे ती अकर्तुम, तो काहीच करत नाही. युद्ध खेळला का कृष्ण अर्जुनासोबत, फक्त एकदा रागात आला आणि भीष्मावर चाक उचललं त्याने, पण युद्ध नाही केलं स्वतः. पण अकर्तुम राहून सुद्धा अर्जुनाला किंवा पांडवांना विजय मिळवून दिला की नाही. यतो धर्म ततो जयः. बरोबर आहे. आणि तिसरा जो आहे तो अन्यथा कर्तुम, म्हणजे ज्याला शुद्ध मराठीत सांगू का, कर्तुम म्हणजे डुईंग, अकर्तुम म्हणजे नॉट डुईंग, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे डिफरंटली डुईंग. तर हे जे गाथा आणून दिलं आहे ना, तो डिफरंटली डुईंग आहे, की ओलाच झाला नाही तो, अशा पद्धतीनं आणून दिला आहे. मग आता भक्तीत उपासना कशी आली, तो निळोबारायाचा दृष्टांत मी सांगत होतो तुम्हाला, की 41 दिवस त्यांनी अन्नत्याग केला, आणि अन्नत्याग केल्यानंतर स्वतः पांडुरंग आले, आणि पांडुरंग भेटायला आले. हो समोर तुमच्या माझ्यासारखा माणूस जर पांडुरंग समोर आला, ठीक आहे राहू दे तुकोबारायांना नंतर बघू, अरे साक्षात देवच आलाय ना. ते म्हणे, देवा तुला कुठं बोलवलं होतं मी. कळालं का. म्हणजे निळा म्हणे, देवा तुला कुठे बोलवलं होतं, तुकयाचा धावा करीत असे, मी तुक्याचा धावा करतोय, तुला नाही बोलवलं. गो बॅक सायमन. जा तू परत तुझ्याकडे जा, ती रुक्मिणीबाई वाट पाहिली तुझी, मला फक्त तुकारामच पाहिजे. आणि शेवटी तुकारामांना प्रगट व्हावं लागलं, आणि तुकाराम प्रगट झाले, निळोबारायांचे गुरु झाले. आणि निळोबारायांना सांगितलं, निळोबाराय तुम्हाला भक्ती नाही आहे, तुम्हाला उपासना आहे. ते म्हणाले, कुठली आणि कशी. ते म्हणाले, तू जा पारनेरला, तिथं नागेश्वराचं मंदिर आहे. हे पारनेर म्हणजे सुप्यापासून 12 किलोमीटर आत आहे, आणि तिथे जा, आणि तिथे नागेश्वराचं मंदिर आहे, त्या नागेश्वराची उपासना आहे तुला. तिथे निळोबाराय राहिलेत, तिथं त्यांनी नागेश्वराची उपासना केली आहे. बघा, पांडुरंग हे वैष्णव आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. तर तो विष्णुमय आहे, पण निळोबारायला उपासना कोणाची, महादेवाची. बरोबर आहे. त्यांनी महादेवाची उपासना केली, पण महादेवाची उपासना जरी केली तर निळोबारायांनी पांडुरंगाचेही अभंग लिहिले. का, भेदा भेद भ्रम अमंगळ. म्हणजे म्हणून सांगतो, जसं गुरु याचा गुरु त्याचा गुरु असं मानणं जसं चुकीचं आहे, तसं नाही आम्ही विष्णूलाच मानतो, आम्ही ते महादेवाला मानत नाही, चुकीचं आहे. इस्कॉनची मंडळी काय भेटतात मला, नाही आम्ही कृष्णालाच मानतो, आम्ही आमकं कुणाला मानत नाही. बरं, आता त्या उपासनेवर येतोय मी. तर भक्तीचं आणखी एक, ज्यावेळेस आपण ही तुलना सारखी चालू राहणार आहे आपली, भक्तीमध्ये एकत्व आहे. म्हणजे मी एक पांडुरंगाचा धावा करील तर धावा करील, बाकी कोणाचा नाही. पण उपासनेत अनेकत्व आहे.
तर ते उपासनेतलं अनेकत्व म्हणून मी तुम्हाला सांगतो की उपासना म्हणजे काय? उपआसन म्हणजे देवाच्या जवळ बसणे, आसन म्हणजे बसणे, उप म्हणजे जवळ, उपासना म्हणजे काय? देवाच्या जवळ बसणे. मग भक्ती आणि उपासनेत मोठं फरक काय आहे? भक्ती अशी आहे, देवा तू एकदा दर्शन दिलंस ना, मी आपले डोळे मिटायला तयार. उपासना तशी म्हणत नाही. उपासना कशी? तुझ्यासारखी. म्हणजे कशी? तुझा जो बॉस आहे तो तुला रोज भेटावा असं वाटते का तुला? काही घेण नाही. मला 1 तारखेला माझे बँकेमध्ये पगारीचे पैसे जमा झाले पाहिजे. काय करायचं उद्या रोज त्याला भेटून हस्तांदोलन करून हाय बाय करण्यामध्ये काहीच मला रस नाही. ती उपासना आहे. देवा अरे त्या अर्जुनाला सुद्धा तुला पाहायचं तर दिव्य दृष्टी घ्यावी लागली. दिव्य दृष्टी घेऊन सुद्धा त्याला तुझं विराट रूप पाहता आलं नाही आणि सांगायला लागलं, देवा कृष्णा अरे बाबा सामान्य हो माझ्यासाठी. तर मी कुठे पाहू शकणार आहे? बरोबर आहे की नाही? सामान्य माणूस आहे मी, स्वार्थी माणूस आहे आणि मला पुष्कळ तुझ्याकडून स्वार्थ करून घ्यायचा आहे. मी निस्वार्थी नाही आहे कारण मी प्रापंचिक आहे. बरोबर आहे की नाही? जसं आत्ता यांनी सांगितलं की अहंकार लागतो आपल्याला, तर त्या अहंकाराला थोडा वेगळा शब्द देतो मी. त्यांचं चूक नाही, पण प्रापंचिक जगण्यासाठी अस्मिता लागते. पण जिथं अस्मिता शून्य होते तर ती उपासना किंवा भक्ती. बरोबर आहे का नाही? तर त्यामुळे मला जी आहे ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते उपासनेमध्ये कसं आहे की आई काय करते? देवाजवळ जाते, एक उदबत्ती लावते आणि फक्त एवढी खडी साखर ठेवते वाटेत. काय फार काही देवाला काही देत नाही. नैवेद्य दाखवते, ती उदबत्ती फिरवते. देवा कालपासून माझ्या लेकराला ताप आहे हो, त्याला बरा करा. मी वाटलंच तर एक पारायण करते. म्हणजे काय? उपासनेमध्ये देवाचे आग्रह नाही, तू येऊन भेटला पाहिजेस, तू समोर प्रगट झाला पाहिजेस, नॉट ॲट ऑल. पण फक्त मलाच नाही, ही माझी मुलगी आहे, ती माझी नात आहे, ही माझी आत्या आहे, ती माझी काकू आहे, ती माझी सासू आहे, ही माझी सून आहे. मला माझ्या घरातल्या सगळ्यांना तर कृपा तुझी पाहिजेच काय, पण जी माणसं माझ्याशी चांगली वागतात त्यांच्यावर तर कृपा करच देवा. पण जी माणसं आहेत ना, शेजारी आहेत, खूप त्रास देतात, रोज उठून भांडायला येतात, त्यांनासुद्धा सद्बुद्धी दे रे आणि त्यांच्यावरही कृपा कर. ही उपासना आहे. कळालं का? म्हणजे ज्यावेळेस ज्ञानेश्वर देवाचं वर्णन करतात त्यावेळेस ते भक्तीत असतात. पण जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, कळालं का? हे ज्यावेळेस मागतात त्यावेळेस ते उपासक असतात. म्हणजे उपासना आणि भक्ती विरोध आहे का हो? हे परस्परावलंबी आहे. या 2 अवस्था आहेत. कशा? उदाहरण देतो. ही माझी आजी आहे. 2-3 वर्ष झालं या आजीला मी पाहिलंच नाही. आजीचा फोन येतो, आजी व्हिडिओ कॉल करते, दिसते की त्याच्यामध्ये. 2-3 वर्ष असं होतं. पण एक दिवस असा येतो, मला वाटते नाही आजीची 2 मिनिट का होईना भेट घ्यावीच. ही ज्यावेळेस आपली इच्छा निर्माण होते त्यावेळेस ती भक्ती असते. आणि ठीक आहे, आपण आजीला बोलू, जाणं जरी झालं नाही, त्यांच्याकडे कार्यक्रमाला जरी जाणं झालं नाही तरी आपण त्यांच्याशी बोलू, ही असते उपासना. म्हणून भक्तीमध्ये दर्शनाची लालसा आहे, तर उपासनेमध्ये कृपेची अभिलाषा आहे. म्हणजे उपासना आणि भक्तीमध्ये हा थोडासा फरक आहे. उपासनेमध्ये भक्तीमध्ये नामजप आहे, उपासनेमध्ये मंत्रजप आहे. उपासनेला गुरु आवश्यकच आहे आणि मग गुरु सांगतो हा मंत्र जप कर आणि त्या मंत्राचा तुम्ही जप करायचा. आता लोक काय सांगतात मला, नाही आमच्या कॉलनीमध्ये संतोषी मातेचं मंदिर आहे, आम्ही रोज संतोषी मातेला जातो. अरे बाबा नाही, ती तुझी उपास्य देवता होऊ शकत नाही. बघा, मागच्या वेळी मी सांगितलं, आज थोडंसं रिपीट करतो. जेव्हा एखादा ब्राह्मण तुमच्याकडे भटजीबुवा येतो, तो संकल्प सोडायला लावतो. हा म्हणा, ग्रामदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, इष्टदेवताय नमः म्हणायला लावतो ना. मग ग्रामदेवता त्या भागातली, स्थानदेवता ती स्थानाची, कुलदेवता यांच्याकडे जेवढे सगळे लोक आहेत आज आणि लग्न न झालेली मुलगी आहे त्या सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. हिचं एकदा लग्न झालं की तिच्या घरातली जी कुलदेवता आहे ती तिला कंपल्सरी होते.
पण तोपर्यंत इथली कुलदेवता सगळ्यांसाठी कंपल्सरी, म्हणून त्याला कुलाचार म्हणतात. ज्याच्यात सगळ्यांनी यायचं, मग ते खंडोबाचा असो, देवीचा असो, महादेवाचा असो, काय जे असेल ते. पण इष्टदेवता कशी आहे त्याचं उदाहरण मी सांगितलं की आपल्याकडे असं गृहीत धरू की आम्ही 4 जण आहेत, सायली सकट, तर आम्हाला 4घांना सर्दी झाली, बरोबर. मग टिकले जातात, पटकन मेडिकलमधून 4 गोळ्या घेऊन येतात, काय सॉरीडॉनच्या, आणि त्या गोळ्या देऊन टाकतात 4घाला आपल्या. त्यातली 3घांची सर्दी थांबते आणि मला मात्र त्याचा साईड इफेक्ट होतो. का बरं? गोळी तर एकच आहे, रोगही एकच आहे, पण नाही, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तर दैव या गोष्टीवर जाऊ नका, दैव माणसाला बदलता येते. मी दैव म्हणायच्या ऐवजी प्रत्येकाचे दैवत वेगळे, बरोबर आहे. आणखी एक फरक सांगतो. भक्तीमध्ये मी सांगितलं एकत्व आहे आणि उपासनेत अनेकत्व आहे. तर ते कसं, असं गृहीत धरूया की तुम्ही टिकलेच ना, कलेक्टर इथले ओळखीचे आहेत, तुम्हाला काय पाहिजे, फक्त 7-12 पाहिजे. इथला कलेक्टरकडे गेलं, काय यार टिकले आलास का तू वगैरे, ये चल चहा पी, कॅबिनमध्ये बोलवतो, तुम्हाला सन्मानाने बसवतो, चहा वगैरे पाजवतो. तुम्ही म्हणतात यार मला फक्त 7-12 पाहिजे, असं का बेल वाजवतो. अरे ते तिथे कारकून आहेत देशपांडे नावाचे, ते आहेत का तलाठी? तो म्हणतो नाही आज रजेवर आहेत ते. मग ते सांगतात यार टिकले सॉरी, आज काही तो नाही आहे तलाठी, तुला उद्या यावं लागेल. म्हणजे तुम्हाला देव जरी ओळखीचा असला तर कलेक्टरला देव समजा ना, तरी तुमची जी उपास्य देवता आहे ती असल्याशिवाय तुम्हाला 7-12 मिळणार आहे का? नाही मिळत. मग तुमच्या जीवनामध्ये जे जे लोक विशिष्ट येतात, आज हे फोटोग्राफर आहेत, हे इथलं एक दैवत आहे, हे लिहितायत हे एक दैवत आहे, हे रेकॉर्ड करतायत हे एक दैवत आहे. मग हे सगळी दैवतं जगण्यासाठी लागतात. जगण्यासाठी प्रत्येकजण लागा. बघा पायातली चप्पल तुटू द्या ऐन रस्त्यामध्ये, त्यावेळेस कळतं की जो मोची असतो ना शिवून देणारा, तो किती आपल्याला देवासारखा वाटायला लागतो. कुठं तो दिसतो, कुठं इथं त्याचं दुकान आहे, हा असतो का हो यावेळेस तो इथं बसत होते ना ते काका, ते बसतात का आता, किती विचारतो आपण, किती तडफेनं होतो. तुम्हाला एखाद्या गोष्टीला कलही करून घ्यायची, किती अनेक उदाहरणं देत असतील, त्याला वेळ जाईल. पण हे सगळी दैवतं आपल्याला लागतात. आणि म्हणून देव एकच आहे हे निश्चित, देव एकच आहे, पण त्याची सगळी कामं तो देव वाटून देतो. आणि म्हणून अवतार झाले, तेवढे काम केले. रावणाला मारण्यासाठी राम झाला, कंसाला मारण्यासाठी कृष्ण झाला, बरोबर आहे की नाही. असे हे अवतार झाले. हे जे संत आहेत, गुरु आहेत, त्यांना काही विशिष्ट काम करायचं होतं, त्यांना काही माणसं वाटून दिली होती. एवढे 120 कोटी लोक आहेत भारतातले, सगळ्यांना एक गुरु पुरेल का? म्हणून हे अनेक गुरु आहेत, ही दैवत आहेत आपल्यासाठी. आणि म्हणून आपण जे सुरुवातीला म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म नाही या परमब्रह्म. का? काय फरक आहे परब्रह्म आणि परमब्रह्ममध्ये? परब्रह्म निर्गुण आहे, त्याला आकार उकार काही नाही, पण तो ज्यावेळेस आकारात येतो त्यावेळेस गुरु होऊन येतो. म्हणून तो परमब्रह्म आहे. अरे तो देवाच्याही पलीकडे, कळालं का? का कशामुळं? की एका ठिकाणी गुरु आहेत, एका ठिकाणी देव आहे. तुम्हाला श्लोक माहिती आहेत सगळे, काय की कोणाला नमस्कार करू, देव मोठा आहे पण महत्त्व गुरुचं जास्त आहे. का? तो देव आहे हे कुणी सांगितलं, म्हणून त्याचं महत्त्व आहे. गुरु मोठा का देव मोठा? देव मोठा, पण महत्त्व कोणाचं जास्त? गुरुचं जास्त. आणि म्हणून गुरुला आधी नमस्कार. का? तर आपण जे डिपार्टमेंटमध्ये बघतो की आपण जर मोठ्या साहेबाकडे जर आपल्याला एखादं लेटर द्यायचं असेल तर थ्रू प्रॉपर चॅनल द्यावं लागतं. आणि म्हणून गुरु ती संकल्पना आहे. आणि म्हणून उपासना जी आहे कशासाठी करायची? मग आम्ही प्रापंचिक आहोत, आम्हाला सगळं सोडता येईल का हो? आम्हाला प्रपंच सोडता येईल का? मी 65 वर्षाचा आहे, पण आणखी बायको समजा जर 4 दिवस कुठे गावाला गेली तर मला करमत नाही. आणि हे सांगताना मला लाज वाटत नाही का? मी प्रापंचिक आहे. मी जरी प्रवचनं करत असलो तर मला तिची गरज भासते, कारण माझ्या प्रत्येक गोष्टीला ती आधार आहे. मला ज्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस आम्ही बोलतो आणि त्याच्यातून ते दुःख नाहीसं होतं. मग मी प्रापंचिक जर असेल तर मला प्रपंचावर तुळशीपत्र नाही ठेवता येणार. मला माझी 2 मुली आहेत, 5 नातवंड आहेत, त्यांना विसरता येईल का? नाही विसरता येणार.
मला बरे झाले देवा, निघाले दिवाळे नाही म्हणता येणार. मला राहायला घर पाहिजे, जायला इथे आज कार नाही आणली मी, का मला ती दाखवायची नाही आहे. स्कूटी पुरेशी आहे. ही उपासना मार्ग आहे. तुला जेवढं गरजेचं आहे तेवढंच कर, फार काही करू नकोस. म्हणून उपासना हे औषधासारखी आहे. तुला प्रपंच चालवण्यासाठी तुला जेवढी करायची आहे तेवढी कर. म्हणजे काय, मी देवाला सांगायचं, देवा सकाळी 15 मिनिट मी तुझ्यासाठी देणार. मी संध्या करतो रोज सकाळी, संध्या केल्याशिवाय पाणी पित नाही. संध्या करेन मी, तुझ्या 3 माळा घेईन जे गुरुनं मला मंत्र दिला आहे तो. मी गायत्री करेन. मी काय माझे अष्टक जे आहेत, माझं कुलदेवताचं, माझ्या उपास्य देवताचं तेवढं करेन. पण तेवढंच, बाकीचे माझे 23 तास 45 मिनिटं जे आहेत ते तेवढ्यावर तुला चालवायचे आहेत. मला देवदेव करणं जमणार नाही. मी हातात माळा घेऊन जर 24 तास बसलो तर मला नॅशनल अवॉर्ड मिळाले नसते, मला स्टेट अवॉर्ड मिळाले नसते. आज माझी 14 पुस्तकं प्रकाशित आहेत, ती प्रकाशित होऊ शकली नसती. मला तुमच्यासारख्या ठिकाणी येऊन प्रवचन देता आलं नसतं. म्हणजे उपासना जे मार्ग आहे तो आमच्या प्रापंचिकासाठी आहे. संत थोर त्यांना माझा नमस्कार, तुम्हा अधिकारा उपासना, असे पारनेरकर महाराज म्हणतात. मग उपासनेमुळं काय होतंय, काय कशासाठी करायची उपासना? मला जीवनाच्या समस्या सोडून घ्यायच्यात. मला काळ जाणून घ्यायचा आहे की आजचा काळ कसा आहे. बघा, एक गोष्ट बोलतो, तुम्हाला कदाचित वाईट वाटेल किंवा चांगलं वाटेल. या समाजामध्ये इतकी वाईट माणसं आहेत आणि काही वाईट प्रथा ते कुठून चालू करतात ते माहीत नाही मला. मी माझ्या एका दिग्गज मित्राला बोललो, वयस्क, की अरे पूर्वी पंजाबी ड्रेस घातला की त्या पंजाबी ड्रेसवर ओढणी असायची आणि ती ओढणी व्यवस्थित मुली किंवा बायका अंग भरून घ्यायच्या. मग त्याच्यामुळं नालायक लोकांच्या नजरा जात नव्हत्या. आज कोणी शोध लावला की विदाऊट ओढणी पंजाबी घालायची? कुणी शोध लावला? म्हणजे आमच्या समाजामध्ये ज्या ह्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत ते कुठेतरी आता बंद झाल्या पाहिजेत. आम्हाला त्याचा विचार करता आला पाहिजेत की आम्ही का चुकतोय, कशामुळं आपल्या लेकरांकडे हे व्हायला लागले. रोज पेपरमध्ये आहे, रोज दूरदर्शनवर आहे, अमक्या माणसांनी हिंदू मुलींवर अत्याचार केला, हिंदू मुलीला घेऊन गेले. बरं, त्याच्यासाठी वय पण लागेना, अगदी लहान लहान मुलींवर अत्याचार व्हायला लागले. मग आम्हाला काय, काळ समजून घेता आला पाहिजे. मी हे कशासाठी सांगितलं, काळ समजून घेतला पाहिजे. म्हणजे जो काळ ओळखतो तो तत्वज्ञानी आणि जो वेळ ओळखतो तो राजकारणी. रवींद्र धंगेकरांना आता स्वप्न पडायला लागलीत शिवसेनेची, का तर त्यांनी वेळ ओळखली. बरोबर आहे का नाही? तर त्यामुळे जो काळ ओळखतो तो तत्वज्ञानाकडे जातो. आम्हाला काळ ओळखता आला पाहिजे, म्हणून आम्हाला उपासना करायची. आम्हाला उपासना आणखी का करायची? आमच्यामध्ये काही सद्गुण आहेत, हो आहेत, पण काही दुर्गुण पण आहेत. मग आम्हाला आमच्याजवळ जे सद्गुण नाहीत ते आम्हाला आणायचे आहेत, म्हणून आम्हाला उपासना करायची आहे. आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे, पण ज्ञान मिळवताना आम्हाला अज्ञान घालवायचं आहे, आम्हाला विपरीत ज्ञान घालवायचं आहे. की एखादं वय झाल्यानंतर आईवडिलांना विचार करण्याची त्यांना गरज नाही, त्यांचं फार मत घ्यायची गरज नाही, स्वतःला पाहिजे तसं आपण वागायचं, हे विपरीत ज्ञान आहे. हे विपरीत ज्ञान आपल्याला घालवावं लागेल. तुम्ही विचार करा, मी भाजीला गेलतो, मी माझं मोठेपण सांगत नाही, शेवटी नवरा आहे, माझ्यातही पुरुषत्व आहे, आणि भाजीला गेलो तर मी तिला फोन करतो, का गं आमकी भाजी आहे का घरात? मग जर एखादी भाजी फ्रीजमध्ये ऑलरेडी आहे तर ती रिपीट होत नाही तिला फोन केल्यामुळं. आणि तिलाही वाटतं की आपला नवरा आपल्याला विचारल्याशिवाय भाजीसुद्धा आणत नाही, तिला समाधान मिळतं. ती ज्यावेळेस सुंदर भाजी करते, अरे म्हणा ना लेकांनो, भाजी सुंदर झाली यार, काय आमटी केलीस, चल माझा शीन गेला सगळा. सेन्स ऑफ ॲप्रिसिएशन माझ्यामध्ये यावं म्हणून मी उपासना करतो. म्हणून जे सूक्त लिहिलेले आहेत वेदामध्ये देवांच्या संदर्भामध्ये, का लिहिलेले आहेत, देवाची का तारीफ आहे, कोणतं स्तोत्र उचलून काढा, व्यंकटेश स्तोत्र घ्या, शिवलीलामृत घ्या. देव समोर आल्यावर सुद्धा तो भक्त डायरेक्ट वरदान मागत नाही, तर त्याची आधी स्तुती करतो. मग देवाला जर स्तुती आवडते, माणसाला आवडत नाही का? हो तुम्ही छान साडी घातली, छान दिसताय, वा वा वा, तुम्ही आता आम्ही तुमच्याकडे येणार, शिरा करून खाऊ घाला नवरा बायकोला. आम्हाला खाऊ घालते बाई, ती 1 प्लेट नाही 1.5 प्लेट खाऊ घालते. पण आम्हाला काय होतं, आम्हाला कुणाला तारीफच करायची नाही. शेजारी माणूस जर परदेशात गेला,
जात असतील, आज काय कोणीही चाललंय प्लेनमध्ये बसायला, कोणीही चाललंय, अरे कौतुक कर ना, एक फोन कर आणि अभिनंदन कर, काकू वहिनी तुम्ही गेलात, वा वा, आमच्या शुभेच्छा, प्रवासाला शुभेच्छा. यासाठी आम्हाला उपासना करायची आहे. उपासना आम्हाला का करायची आहे? तर उपासनेमुळं आमच्यावर आम्हाला कृपा हवी आहे. नुसती आमच्यावर नाही तर आमच्या घरादारावर कृपा पाहिजे. उपासना कशासाठी पाहिजे? तर आम्हाला अमृतत्व पाहिजे. अमृतत्व काय? अमृतत्व म्हणजे अमरत्व नाही. अमृतत्व म्हणजे काय की मी नष्ट होणार नाही. आता हे सगळे सायन्सचे विद्यार्थी आहेत. सायन्स विज्ञान असं सांगतं की एखादं पार्टिकल जे निर्माण होते ते तुम्ही नष्ट करू शकत नाहीत. तर मग काय होते? त्याचं रूपांतर होते. म्हणजे माझं मरण म्हणजे मी कायमचा नष्ट आहे का? नाही. तर मी पुन्हा काहीतरी ड्रेस चेंज करून पुन्हा वेगळ्या रंगमंचावर येणार आहे. कदाचित मी माझ्या लेकीच्या पोटी जन्मेल, मी नातवाच्या पोटी जन्मेल आणि कुणाच्या पोटी जन्मेल. म्हणजे काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. ही उपासना आहे. म्हणजे भक्तीतही उपासना आहे. म्हणजे शिवस्य हृदयम विष्णू विष्णोश्च हृदयम शिवाहा. म्हणजे शिवाला वेगळं पाहू नका, विष्णूला वेगळं पाहू नका. जेव्हा शिवाला पाहता त्यावेळेस तो रामाचा जप करत असतो. शंका येते पार्वतीला आणि पार्वती प्रयत्न करते सीतेचं रूप घेऊन आणि राम सांगतो, माते अरे तुला मी काय ओळखणार नाही का? गेली माझी बायको, आहे मला शोक, मी तिच्या दुःखात आहे, पण आई आणि बायको मला ओळखू येत नाही का? त्यावेळेस पार्वती म्हणते, म्हणूनच माझा नवरा तुझा जप करतो रे बाबा. आणि म्हणून रामेश्वराला कसं आहे, रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः, रामेन ईश्वरः इति रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आणि राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. क्या बात है. मग जर तसं असेल तर उपासना आणि भक्ती एकमेकाच्या विरोधात का? नाही. मग उपासना हा आरंभबिंदू आहे, तर भक्ती हे त्याचं शिखर आहे. म्हणजे मी 25 वर्ष 30 वर्ष जर उपासना केली असेल तर मला असं वाटतंय, आता वाटतं मला की देवा आता माझे किती वर्ष राहिलेत, पण आता तुझं एकदा प्रत्यक्ष दर्शन झालं पाहिजे, तू मला भेटला पाहिजे रे. माझं इष्टदैवत गणपती आहे, ते सिद्धिविनायका तू मला एकदा दिस रे बाबा. 2च मिनिट बोल, 1च मिनिट बोल, नुसता दर्शन दे आणि मला सांग की चल माझ्यासोबत तुलाही उचलतो, तयार आहे मी, एकदम वळकटी बांधून तयार आहे. आता काही राहिलं नाही, कशामध्ये मन राहिलं नाही. मग ही जी अवस्था आहे ती टप्प्याटप्प्याने यावी लागते. आज जर तुम्ही 15 वर्षाच्या माणसाला सांगितलं की देव दिसला आणि जा रे बाबा तू, जाईल का तो? त्याच्या जीवनाच्या इच्छा पूर्ण होतील का? म्हणून जीवन समजून घ्यायचं असेल तर आम्हाला उपासना करायची आहे. आणि म्हणून आम्हाला उपासना, जर आम्ही उपासक असू तर आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही भक्तीमध्ये जाणारच आहेत बरं का, टिकले. उपासना करत करत भक्तीच्या मुद्द्यावर जाणार आहेत. पण आज तुम्ही उपासक आहेत, त्याच्यामुळं भगवी लुंगी घालायची गरज नाही. धोतर घाला, पॅन्ट शर्ट घाला, टाय घाला, कोट घाला, पण तुमचं अंतरंग हे शुद्ध ठेवा. उस डोंगा परी रोसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया सोंगा. तुम्ही जीन पॅन्ट घातली हरकत नाही मला, पण जीन पॅन्ट घालून सुद्धा व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मित विक्रमा तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. तिरुपतीला गेलो आणि त्यावेळेस हे असं शेवटचा प्रसंग सांगतोय बेटा आणि थांबतो. की तिरुपतीला गेल्यानंतर खूप वर्ष झाली त्या गोष्टीला, मुली अगदी लहान होत्या. तर मी प्रमोद महाजन ज्यावेळेस जिवंत होते, हयात होते, त्यांच्यासमोर एकदा माझं स्पीच झालं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की बायको, पत्नी आणि पतिव्रता याच्यात काय फरक आहे? पतिव्रता ती की जी कुठलंही काम न सांगता करते, तिला म्हणायचं पतिव्रता. जी सांगितल्यावर तेवढंच काम करते तिला म्हणायचं पत्नी. आणि काम सांगितल्यावरच ते काम करण्याची गॅरंटीच नाही तिला म्हणायचं बायको. तर आपल्या घरामध्ये पतिव्रता आहे, पत्नी आहे का बायको, ज्याचं त्यांनी तपासावं. बरोबर आहे. तर प्रमोद महाजन म्हणाले, ते मला इतकं आवडलं की मी एकदा संसदेमध्ये हे सांगणार आहे. तर मी उदाहरण हे सांगत होतो की मी तिरुपतीला गेलो, बायकोला सांगितलं होतं मला पुष्करणीमध्ये रात्री स्नान करायचं 3:30 वाजता, तू धोतर वगैरे सगळं माझं सोबत ठेव. मॅडमनी बरोबर, बायको ना, तिने मस्तपैकी चेहरा करून सांगितलं, विसरले मी, धन्यवाद, मंडळ आभारी आहे. आणि मग जसा पोशाख होता तसा पोशाख मी आदल्या दिवशी केशदान केलं होतं,
हातामध्ये ते सोन्याचं 3.5 तोळ्याचं ब्रेसलेट होतं. आता कडं घालतो फक्त, पण त्यावेळेस ब्रेसलेट होतं. तर ते ब्रेसलेट वर सगळं हे केलेलं, शेंडी एक, आणि मी गंध लावलेलं. वर फक्त एक असं उपरणं होतं मोठं, आणि खाले गोल अशी ती धोत्राची लुंगी केलेली होती. कारण ओल्या पाण्यामध्ये गेलो तिथंच पिळलं ते, आणि तेच गोल करून नेसलेलं. आणि सुरू झालं 3:30 वाजता सुप्रभातम. ओम कौसल्या सुप्रजा रामः पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. मला पाठ असल्यामुळे मी म्हणायला लागलो, आणि म्हणत म्हणत त्या रांगेत होतो की धर्मदर्शन करायचं आहे. किती तास लागू देवा, पण तुझं धर्मदर्शन करायचं आहे. आणि त्यावेळेस ते काही नव्हतं, बेल्ट वगैरे काय प्रकार नव्हता, संगणकाचं काही नव्हतं. आणि मी कुठे आलो, कमला कुचचू चुक कुंकुमतो नियता ऋणिता तव नीलतनो कमलायतलोचन लोकपते विजयी भव व्यंकटशैलपते. तितक्यात जो मुख्य पुजारी आहे तिरुपतीचा, तो तिकडून जात होता. अगदी भरजरी असं मस्त सवळं आणि छानपैकी तेजपुंजात गंध वगैरे असे उभे लावलेले, आणि त्यांच्यासोबत 7-8 सगळे ते पंडित लोक ते चाललेले. आणि मी मस्त मोठा आवाज नाजूक आपला मी म्हणत होतो, आणि ते ऐकलं. ते थांबले, माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, स्वामी फॉलो मी. आणि जो माणूस 10-12 तास लागले तरी हरकत नाही म्हणून उभा होता, तयारी की देवाचं 12 तास लागले तर हरकत नाही, त्या माणसाला फक्त पाऊण तासातच दर्शन. मग मात्र मी पुढे झालो की बाई आधी कोण चिकटला असेल तर बायको, जी कपडे विसरलेली होती. बघा माय, मी कपडे विसरले, चांगलं झालं की नाही, तुम्हाला लवकर दर्शन झालं. म्हणजे चूक झालेली ती सुद्धा कॅश केली बाईने. आणि लगेच 2 पोरी चिकटल्या. मेवणी होती, मेवणी चिकटली, त्या मेवणीचा नवरा, त्यांचे 3 लेकरं. म्हणजे असे एवढ्यांना आम्हाला केवळ पाऊण तासात दर्शन झालं. देव कृपाळू आहे, तर त्याची कृपा घ्या. पण ती कृपा घेत असताना तुमच्यामध्ये यांनी जी सुरुवात केली, अहंकार नको. परमार्थाचं सगळ्यात मोठं ज्याला वावडं आहे त्या अहंकाराचं वावडं आहे. आणि तो अहंकार प्रपंचातसुद्धा चालत नाही बरं का. प्रपंचात तुम्ही अस्मिता ठेवा, अहंकार प्रपंचातही चालत नाही. नाहीतर तुमची नाती तुटतात. तुम्ही नवरा बायको घरात एकत्र राहता, पण मग तुमचे मन मात्र खूप दूर राहतात. मग तसं राहून काय उपयोग आहे, त्याला प्रपंच म्हणायचा. आणखी पुढची गोष्ट सांगतो की प्रपंच आणि संसार, अवघाची संसार सुखाचा करीनं, तो तुमचा व्हावा ही मी कामना करतो. आणि या ठिकाणी मी थांबताना एवढंच सांगेल की प्रपंच म्हणजे फक्त तुझं आणि माझं, आम्ही आपले आपण, आपले नवरा बायको 2 पोरं एवढाच विचार म्हणजे प्रपंच आहे. आणि संसार म्हणजे माझ्या सायलीचं लग्न झालं तर मी काय म्हणणार, सायलीचं लग्न झालं ना तर देवाची कृपा, तुम्ही सगळे आला ना, सगळ्यांनी हातभार लावले, तुमचं सहकार्य म्हणून हे छान झालं हो लग्न. आणि नवरासुद्धा खूप चांगला, तिकडची मंडळीसुद्धा खूप समजदार, त्यांनी कुठेही त्रास दिला नाही, कुठली मागणी केली नाही. हे जो म्हणतो ना तो संसारिक. आणि प्रापंचिक आले असतील मग मी काय कमी आहे का काय. आणि हे जे असं म्हणतात त्याच्यात आणखी एक आहे की ज्यावेळेस आपण एखादा माणूस भांडतो आपल्याशी, त्यावेळेस आपण एक आणखी चूक करतो. ती चूक करू नका. त्याला म्हणतात आत्मवंचना. की जर तो माणूस भांडत असेल, तुला माहीत नाही मी किती वाईट आहे, ते तू तारीफ करायला तुझी स्वतःची का निर्भत्सना करायला, म्हणजे तो आहे आत्मवंचक. आणि आत्मवंचना हा परमार्थातला सगळ्यात मोठं पाप आणि दोष आहे. तर त्यामुळे तुम्हाला आम्हाला संसार कळावा आणि आमचा संसार सुंदर व्हावा. समर्थ म्हणतात, पुन्हा एकदा समर्थांची आठवण, की प्रपंची जो प्रमाण तो परमार्थ करील जाणं, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी घ्यायचा. ज्याला प्रपंच नीट करता आला तोच परमार्थ नीट करू शकतो. ज्याला आपलं घर कळालं, घरातली माणसं कळाली, त्याला बाहेरची माणसं कळतात. घरातली माणसं असंतुष्ट ठेवायची, घरातल्या माणसांना नाराज ठेवायचं, बाहेर मात्र हा सगळ्याशी गोड, उपयोग नाही, मार्क 0. देव तुम्हाला देत नाही. मग तुम्ही काही घाला, कसंही करा, तुम्ही दिवसभर जरी बसला देवाजवळ, देव काय तुम्हाला मार्क देत नाहीत. तर त्याच्यामुळे माणूस ओळखा, जीवन ओळखा, जात, पंथ, भाषा, धर्म याच्या संदर्भात कुठेही भेदाभेद करू नका. कारण
तुकोबारायाने सांगितलं, भेदाभेद भ्रमामंगळ. नुसतं भेदाभेद अमंगळ नाही, तर त्याचा भ्रमसुद्धा अमंगळ आहे. फक्त ओळखा, काळाची गरज ओळखा. आज शिवाजी महाराजांनी जी 18 पगड जाती महाराष्ट्रातली, जी ब्राह्मणांपासून ते दलितांपर्यंत त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांनी एक सुंदर सुराज्य निर्माण केलं, त्या दृष्टीची आज गरज आहे. आणि ती दृष्टी आपल्याला जर आली तर आपल्याला त्या शिवाजी महाराजांमध्ये रामही दिसेल आणि कृष्णही दिसेल, आपल्याला तिथे उपासनाही दिसेल आणि भक्तीही दिसेल. तेव्हा भक्ती हे जर शिखर असेल तर त्याचा पाया उपासना आहे. आणि म्हणून प्रापंचिक लोकांनी उपासनाच करावी आणि आपलं राहणं, आपलं बोलणं, आपलं हे सगळं सामान्य ठेवायचं, विशेषत्व मिळवायचं. पण विशेषत्व मिळवूनसुद्धा सामान्य राहायचं. आपल्याला नातू झाला, आपण कसं राहतो, किती लहान होतो त्याच्यासाठी, बरोबर की नाही. आणि मग तसंच आपण व्हायचं. आणि तसं राहिलं तर आपल्याला समाजामध्ये आणि देवाजवळ आपल्याला त्याची कृपा मिळते, समाजातून प्रेम मिळतं. आणि म्हणून माणूस म्हणून जगलं तर देव कळतो. जर तुम्ही माणूस म्हणून जगला नाही तर देव कळणं अवघड आहे. तेव्हा तुमची उपासना सार्थ ठरावी, तुमचा प्रपंच संसार व्हावा आणि तो संसार फुलावा. आणि त्याच्यावर संत एकनाथासारखी समृद्धी, की जिथे रोज पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आहे, म्हणजे कृपाही आहे आणि तिथे समृद्धी आहे, अशी समृद्धी आणि कृपा तुम्हा सगळ्यांवर लाभावी ही प्रार्थना मी श्यामदत्त महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, श्री दत्ताच्या चरणी करतो. आणि माझी थोडीशी ही लांबलेली वाणी ती या ठिकाणी थांबतो. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या सद्गुरुराय बोलविले. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णपुरुषार्पणमस्तु. शुभम भवतु. एका अभंगाने खरं म्हणजे आपण शेवट करूया अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाल्यामुळे, आणि श्यामदत्त महाराजांनीच जे सांगितलंय की प्रापंचिकाने काय करायचं आहे शेवटी उद्धार करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तुकडोजी महाराजांच्या 2 कडवी पण मला आठवतात. ती म्हणतो आणि नंतर त्याच्यानंतर महाराज काय म्हणाले, श्यामदत्त महाराज काय म्हणाले ते सांगतो. आपल्यामध्ये द्वैत कसं असतं. सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू, सांगा मी काय करू. वा वा. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू येईकडे, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही. हे करू की ते करू, सांगा मी काय करू. हे तुकडोजी महाराजांनी लिहिलंय. श्यामदत्त महाराजांनी असं सांगितलंय. श्यामदत्त माऊलीचा उपदेश ऐका, उपदेश ऐका, उपदेश ऐका. भक्ती करुनी जो संसार करील, जीवन त्याचे समृद्ध होईल. भक्तांनो तुम्ही भिऊ नका, भक्ती करा आणि संसार पुरवा, भक्ती करा आणि संसार पुरवा. या देहाचे या जन्माचे सार्थक करा, भक्ती करा आणि संसार पुरवा. जय श्री श्यामदत्त. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी प्रसाद मोहन साळवेकर,
श्यामदत्त महाराजांचा अनुग्रहित आहे फार सुंदर आवाज. आणि आवड आहे मला गाण्याची. मी गाणं शिकलेलं नाही पण तबला वाजवतो. तर ते एक 2च मिनिटाचं एक सुंदर आहे की भगवंताला आळवलंय कसं, आणि त्याच्यामध्ये यांनी जसं सांगितलं की मला फक्त तुझं दर्शन दे हीच मागणी आहे. तर तुम आ जाना भगवान, तुम आ जाना भगवान, मैं द्वार खोल कर बैठा हूँ, तुम आ जाना भगवान। रीत पूजा की याद नहीं है, रीत पूजा की याद नहीं है, क्या चढ़ाऊं प्रसाद नहीं है, तुम हो दाता मैं हूँ भिखारी, क्या देऊं बलिदान, तुम आ जाना भगवान। धन की मुझे तो प्यास नहीं है, दर्श मिले बस आस यही है, तनिक भगति से भगत नाथ को हो जाए पहचान, तुम आ जाना भगवान। तेरे बिना मन मंदिर मेरा, तेरे बिना मन मंदिर मेरा है बड़ा सुनसान, तुम आ जाना भगवान, तुम आ जाना, तुम आ जाना, आ जाना भगवान। पुंडलीकवर्ते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री गुरुदेव करवीर निवासी परमहंस परम पूज्य श्री संत श्रेष्ठ सद्गुरु माऊली श्री श्यामदत्त महाराज की जय, श्री श्यामदत्त महाराज की जय, श्री श्यामदत्त महाराज की जय। अंबा माता की जय, मंगल मूर्ती मोरया, सब संतन की जय, योगिनींच्या नावानं चांग भलं। जय सद्गुरु माऊली। परमपूज्य सद्गुरू श्री श्यामदत्त महाराजांना वंदन करून आजची जी आपल्याला सेवा केली ती आपले आडे काका, जे आपल्याला एवढी महान विभूती आपल्याला गुरुबंधू म्हणून मार्गदर्शक म्हणून त्यांनी जे काय आज मार्गदर्शन केलं आपल्याला, तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्याच्यावरती विचार करून जर आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करायचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने आपण जर वागायचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते येतील, म्हणजे मध्ये त्यांनी यावं त्याबद्दल वाद नव्हे, पण आपल्या या कार्यक्रमाला ज्यावेळेस येतील आपल्यामध्ये त्याचा काहीतरी फरक पडलेला त्यांना दिसेल। कारण सद्गुरूंनी जे काय निवडलेलं आहे त्यांना, आणि त्यांनी सद्गुरूंच्या शब्दावरती त्यांनी ज्यावेळेस मला भेटले त्यावेळेस त्यांनी एक मला वाक्य सांगितलं की मी दुसऱ्यांसाठी जगलो, आता माझ्यासाठी काय। तर त्यांना त्यांच्या गुरूंनी जे सांगितलं ते करण्यासाठी ते वाडीला आले आणि त्यांचा उपक्रम त्यांनी पूर्ण केला, जी काही साधना होती ती पूर्ण केली। आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट झाली। ते त्यांना काकाच म्हणतात, म्हणजे काकूसुद्धा काकाच म्हणतात, त्यांच्या कृपेने आपणही सगळेजण आडे काकाच म्हणतो। तर आडे काका हे सगळ्यांना भेटले, सगळ्यांच्या जीवनातले काही प्रसंग असेल तर आपण वैयक्तिक त्यांना भेटू शकतो, विचारू शकतो, ते आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील। आणि त्यांनी जे काय आज बहुमोल जे मार्गदर्शन आपल्याला आज केलं त्याच्याप्रमाणे नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा विचार करू, त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतं। सद्गुरूंनी आपल्याला ते तशा पद्धतीने वागण्याचे आशीर्वाद द्यावा, त्या पद्धतीने आपल्याकडनं करून घ्यावं असं मला वाटतं। आज आपल्या या मंदिरामध्ये त्यांनी येऊन आपल्याला उपदेश केला, त्याबद्दल माझ्या आईला म्हणजे तिला सांगतो की आडे काकांचं एक आपलं
शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्या मंदिरातर्फे, आपल्या गुरुकुलातर्फे, आपल्या सर्व गुरुबंधूंतर्फे मी आईला विनंती करतो. जय श्री श्यामदत्त. या गतायांनो हे भले म्हण. सगळ्यांच्या बरोबर एक फोटो काढायचा. एक फोटो काढा फक्त. आता व्हिडिओ नको, मी फक्त एक 5 मिनिट हे नको मला. कामेश्वरो वैश्वनो ददातु कुबेराय वैश्वनाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं कामेशं राज्यं महाब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी जय माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन वाटे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्न कलित भरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा दिले गणित मूड शोभतो बरा कुंकुंची नुपुरे चरणी घालया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन वाटे मन कामना पूर्ती. दास रामाचा वाटपा हे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवारी सर्वत्रे तारक संजीवनी. जय देव गोळी पाता सुगैसे नाही सारी शमले परंतु न बोलवे काही. सारी विवाद करता पडलो प्रवाही हेतू भक्ताला देता वसुदेवराही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवारी सर्वत्रे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निजलाशा क्लेशापासून सोडी सोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण विलाशा नरहर कल्लिंगाला पदकं कंजूनी. जय देव सौभौती विद्याळा ब्रह्मांडी माळा दिशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा हेतुय निर्मळ गाढे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युवतीचे उकरण शिवकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले रामाजी अवचित हरहर उठले. एकासुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांवर परिवर्तन सुंदर नाही पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटी देवी दुराचे उच्चारी रामदासांतरी. जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा. जय देव विभुरात्मक मूर्त नये हनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी निर्धना. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव सभाय पंढरी तुरे करदत्त अभाग्यासी कैसी धरले ही मात. पराही परती कैसा हानेत जन्म मरणाचा पुरासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी तारली भवचिंता. जय देव दत्त योगी उभा टाकला सर्वांगे संस्थांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती
की परब्रह्म देवा करणी वाढे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी माळा गळा करते उलटी कासे पितांबर कस्तुर लाटी देव सुरवर निकेती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा गावाची देवा प्रेमे तुझा ओवाळीचा माझा आशीर्वाद द्यावा आरती समरावा गावाची देवा आरती समरावा सावळी तनु तुझी दिसे मोठी गोगिरी नयनात तेज मोठे तुझी कळासे न्यारी आरती समरावा हिरवे गावाची देवा प्रेमे तुझं ओवाळी माझा आशीर्वाद द्यावा आरती समरावा हिरवे गावाची देवा आरती समरावा दिगंबर जन तुझे दत्त नाम वैखरी दत्त मुखी गाता दारी आली मोक्षश्री आरती समरावा हिरवे गावाची देवा प्रेमे तुझं ओवाळी माझा आशीर्वाद द्यावा आरती समरावा हिरवे गावाची देवा आरती समरावा भक्ती मार्गाला विरले जनाला प्रकटवला भूवरिया भासे वैकुंठ सोहळा आरती समरावा हिरवे गावाची देवा प्रेमे तुझं ओवाळी माझा आशीर्वाद द्यावा आरती समरावा हिरवे गावाची देवा आरती समरावा आरती समरावा आरती समरावा पूजन भावे त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलपरस्मै